हॅलो एव्हरीवन. मी अखिलेश. आज आपण सकाळी जो जीएस चा पेपर झाला त्यातले भूगोल क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये फक्त आन्सर की डिस्कस केलेली आहे. उर्वरित जो विस्तृत भाग आहे प्रत्येक प्रश्नाचा ऑप्शन्सचं जे डिस्क्रिप्शन आहे ते आपण वेगळ्या एका मोठ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, सुरू करूयात. साधारणतः 17 प्रश्न आहेत. त्यातले 15 क्वेश्चन्स आहेत ज्याचे एक्झॅक्ट आन्सर्स आपल्याला माहिती असू शकतात, म्हणजे या व्हिडिओत माहिती होती. दोन क्वेश्चन्स आहेत त्याबद्दल मी एक सविस्तर थोडं डिस्कस करेन. 16 नंबरचा क्वेश्चन आहे पहिला. चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो? रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स येतात खाणींवरती, विशेषतः विदर्भातल्या खाणींवरती. त्यामुळे हे पाठ करण्याची गोष्ट खूप फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. ऑप्शन्स बघितल्यावर लगेच लक्षात येतं की वणी हा जो भाग आहे तो यवतमाळ मधला आहे. त्यामुळे 4 हा नंबर म्हणजे डी हा ऑप्शन बरोबर नसूच शकतो किंवा नाहीच. घुग्गुस ही जी जागा आहे ही आपण नद्यांचा अभ्यास करताना पण बघितली की पैनगंगा वर्धा, ह्या दोन्ही पैनगंगा आणि वर्धा या दोन नद्या एकत्र येतात, तिथे घुग्गुस हे ठिकाण आहे, तिथे कोळशाची खाण सुद्धा आहे. मग बांदर, घुग्गुस, तेलवासा या आपण पाठ केलेल्या खाणी आहेत ज्या चंद्रपूरमध्ये सापडतात कोळशाच्या, आणि वणी ही यवतमाळमध्ये आहे. त्यामुळे ऑप्शन ह्याचं जे उत्तर आहे ते एक असेल, ABC. ठीक आहे, व्हेरी सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चन. 17 नंबरचा क्वेश्चन सेटलमेंट बद्दल आहे, वसाहत. आता या प्रश्नामध्ये मला असं वाटतं की 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणजे आयोगाच्या बाजूने कसं ते आपण डिस्कस करू. पहिले तर बघू पहिलं ऑप्शन, की डोंगराळ भागात, गवताळ प्रदेशात, दाट जंगलांचा प्रदेश या ठिकाणी ही वस्ती विखुरलेली असते. म्हणजे भौगोलिक परिस्थिती एखाद्या प्रदेशाची जशी आहे त्यानुसार जिथे जागा मिळेल तिथे लोकांना राहावं लागतं, म्हणून ती विखुरलेली वस्ती असते. त्यामुळे पहिला ऑप्शन बरोबर आहे. दुसरा, या वसाहतीमध्ये घरांची रचना ही एकाकी आयसोलेटेड स्वरूपाची असते. आता जर जनरली बघायला गेलं तर विखुरलेल्या वसाहतीचाच एक उपप्रकार म्हणजे आयसोलेटेड किंवा एकाकी स्वरूपाची वसाहत असते. ठीक आहे, पण भारतात अशी वसाहत सापडत नाही. भारतात एकाकी स्वरूपाची म्हणजे काय, तर एक घर, आजूबाजूला शेत जंगल जे काय असेल, दुसरं घर परत खूप अंतरावर सापडेल, म्हणजे ती वसाहत म्हणजे एकच घर, आयसोलेटेड. भारतात अशी खूप रेअरली सापडतात असं पाहायला. तर मग युएस मध्ये तुम्ही बघितलं असेल मूवीज मध्ये वगैरे की एक रांच असतं, रँच असतं, त्याच्यात एक घर असतं, आजूबाजूला शेती आणि लांब लांब पर्यंत दुसरं घरच नाही. असं युएस मध्ये सापडतं, पण भारतात हे कमी सापडतं. पण हे बरोबर आहे की हे विखुरलेल्या वसाहतीचाच एक उपप्रकार आहे, त्यामुळे ए आणि बी बरोबर आहे. सी, आता सी मध्ये बघा, नदी, डोंगररांगा, रस्ते, रेल्वे मार्ग इत्यादींमुळे घरांचे समूह परस्परांपासून दूर अंतरावर असतात. आता नदी, डोंगररांगा इथपर्यंत ठीक आहे, पण रस्ते रस्ते आणि रेल्वे मार्ग यामुळे घरांचे समूह एकमेकांपासून दूर असतात. ह्यामध्ये मला थोडं कन्फ्युजन वाटतं की हे असं नसावं. पण जर आयोगाने बरोबर दिलं तर त्याच्या मागे कुठलं तरी लॉजिक असेल की ते कुठल्या तरी बुकच्या रेफरन्स मधनं ते घेतलेलं आहे. ठीक आहे, आणि त्याला एक जस्ट असं एक्सप्लेनेशन पण असेल. ठीक आहे, पण तुर्तास मला असं वाटतं की ए आणि बी बरोबर आहे, सी थोडं कन्फ्युजन मध्ये आहे, आणि डी जे स्टेटमेंट आहे ते ऍब्सोल्युटली चूक आहे. डी स्टेटमेंट काय आहे, की मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात ह्या वसाहती वसाहती आढळतात. ह्या म्हणजे कोणत्या, विखुरलेल्या. आता मैदानी सुपीक भाग असेल तर विखुरलेल्या असण्याचं काही कारण नाही, सगळे एकत्र राहतील ना, कॉम्पॅक्ट राहतील. कारण शेती लगेच जिथं तिथं जमीन उपलब्ध आहे, म्हणजे आपल्याला बघायला पण मिळतं पश्चिम बंगाल, बिहार, युपी मध्ये. त्यामुळे डी हा ऍब्सोल्युटली चुकीचा आहे. मग ए, बी, डी असा आन्सर तर नाहीये. ठीक आहे, म्हणजे असा ऑप्शन तर नाहीये. म्हणून ए आणि बी हा ऑप्शन मला बरोबर वाटतं, तुर्तास. पण मी जे म्हटलं 17 क्वेश्चन पैकी 15 क्वेश्चनचे एक्झॅक्ट आन्सर आपल्याला माहिती आहेत, पण दोन क्वेश्चनचे नाही, त्यातला एक हा. ठीक आहे. मग याचं उत्तर तुर्तास तरी दोन असं पकडलेलं आहे. अजून त्याच्यावर मला जर सोर्स मिळाला की इथून हा क्वेश्चन आलेला आहे तर मी ते करेक्ट करेन, जर बरोबर चुकलेलं असेल तर. अदरवाईज विल कीप इट दिस वे. नेक्स्ट क्वेश्चन 18 नंबरचा आहे, भारताच्या भूगोलासंबंधीचा क्वेश्चन आहे, ज्यामध्ये अतिशय सोपा प्रश्न आहे, एकदम फॅक्च्युअल विचारलेला आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप सापडतं, बरोबर आहे. भारताची सागरी सरहद्द 12 नैविक मैल आहे, बरोबर आहे, नॉटिकल माइल्स, तेही बरोबर आहे. बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटे आढळतात, हेही बरोबर आहे. मग चार जो ऑप्शन आहे हा 100% चूक असणार, कारण तीन बरोबर आहे. पण काय आहे तो ऑप्शन,
भारत पाकिस्तानची सीमा ही नैसर्गिक सीमा आहे, असं त्या ऑप्शन मध्ये म्हटलेलं आहे की भारत, पाकिस्तान, बांगलादेश या यांच्यामधली सीमा ही नैसर्गिक आहे. नैसर्गिक म्हणजे काय? मध्ये एखादी मोठी नदी आहे, पर्वत आहे, की ज्या नदीमुळे, पर्वतामुळे किंवा इतर कोणत्याही भौगोलिक घटकामुळे दोन देश विभागले गेले, जसं की भारत आणि चीन हिमालयात मध्ये, ही नैसर्गिक सीमा आहे. पण पाकिस्तान आणि बांगलादेश सोबतची सीमा ही तर ब्रिटिशांनी कृत्रिमरित्या आखलेली आहे. त्यामुळे चार हा ऑप्शन बरोबर असूच शकत नाही, म्हणून 18चं उत्तर 4 आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, 19 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही? आता स्तरित खडकाचं, सेडिमेंटरी रॉकचं डायरेक्ट एक्झॅक्ट ट्रान्सलेशन स्तरित खडक असलं पाहिजे. खाली इंग्रजीमध्ये सेडिमेंटरी रॉक, वरती स्तरित पाहिजे. जलजन्य खडक म्हणलं असेल तर त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन होता ऍग्रिलेशियस खडक. ठीक आहे, ऍग्रिलेशियस रॉक. पण मग समजून घेऊयात आपण की ठीक आहे, जलजन्य म्हणजे स्तरितचाच उपप्रकार आहे ना, कारण तो, म्हणून जलजन्य बरोबर आहे असं पकडून घेऊ. कारण त्याच्यामुळे ऑप्शन्सवर काही इफेक्ट पडत नाही. ऑप्शन्स मध्ये तुम्हाला विचारलंय स्तरित खडकाचे वैशिष्ट्य काय. पहिला ऑप्शन आहे, एकाच खडकाच्या थरात अनेक कण साचलेले सापडतात, संघटित सापडतात. तर बरोबर आहे. वाहतं पाणी एखादा खडकाचं अपक्षरण करतं, इरोजन करतं त्या खडकाचं, त्या खडकात त्या, म्हणजे तो खडक फुटतो पाण्यामुळे. त्या खडकातले कण पाण्यामध्ये मिसळतात. पाणी जिथे वाहून जाईल त्या दिशेने ते कण कण पाण्यासोबत वाहत जातात आणि एका ठिकाणी ते पाणी निक्षेपित करतात, त्या कणांना डिपॉझिशन करतात त्या कणांचं. आणि असे डिपॉझिशनचे थर साचून साचून एक मोठा खडक तयार होतो, ज्याला आपण स्तरित खडक म्हणतो. हे तर एक्सप्लेनेशनच आहे ना स्तरित खडकाचं, त्यामुळे ऑप्शन एक बरोबर आहे. दुसरं ऑप्शन, खडक अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात. स्तरित खडक कधीच कठीण नसतात, ते सॉफ्टच असतात, ते सॉफ्ट रॉक म्हणून. आणि इनफॅक्ट जलजन्य खडक हे जर मानलं आपण, तर तो सॉफ्टच असतो. ठीक आहे. त्यामुळे स्तरित खडक इज इक्वल टू सॉफ्ट, इग्नियस रॉक इज इक्वल टू हार्ड. ठीक आहे, अग्निज खडक हार्ड असतं. त्यामुळे दोन हा ऑप्शन चुकीचा आहे. तिसरा, खडकात प्रामुख्याने जीवाश्मे आढळतात. बरोबर आहे, जीवशेष आढळतात. कारण अग्निज खडक जेव्हा तयार होतो ना, आगीतून, आग लावामधून तयार होतो, त्यामध्ये एखादा प्राणी पडला जरी, तरी त्याचे बोन्स, हाडं सुद्धा विरघळून जातात. त्यामुळे तसं खडक खोदायला गेल्यावर आत स्केलिटन किंवा हाडाचे सापळे सापडण्याचं, जीवाश्म सापडण्याचं काही चान्स नाही. पण स्तरित खडकामध्ये ते सापडत. कारण एखादा प्राणी मरून पडला तर त्याच्यावर थरावर थर, थरावर थर साचून आजूबाजूला खडक तयार होणार ना. त्यामुळे तीन जो ऑप्शन आहे तो बरोबर आहे, की जीवाश्म आढळतात, जीवाशेष आढळतात त्याच्यात. खडक मृदू असतात त्यामुळे त्यांची झीज लवकर होते, जे 2 नंबरच्याच ऑपोजिट स्टेटमेंट 4 नंबर आहे. त्यामुळे 1, 3, 4 बरोबर आहे. आणि कोणता गुणधर्म नाही, तर तो कठीण नसतो, कठीण हा गुणधर्म नाही. त्यामुळे उत्तर 2 आहे. 20 नंबरचा प्रश्न आहे, जनगणनेवर आधारित आहे, ह्याच्यात पाठांतराचा काही भाग नाही, लॉजिक आहे. जसजसं मानवी जीवन सुधारत चाललंय, जसजसं एखादा देश पुढे जातो, विकास होतो त्याचा, कालसापेक्ष विकास, 1950 ते 2000 मधला विकास, कालसापेक्ष विकास जसजसा होत जातो, तसतसा मृत्यू दरात घट होत जाते. साधं लॉजिक आहे. कुठल्याही देशांमध्ये बघा हे. मग 1981 मध्ये जास्त असणार 15, 91 पुढचं वर्ष आलं, पुढच्या 10 वर्षांनी अजून कमी झाला 11, 1 मध्ये 8, 11 मध्ये 7. लॉजिक आहे, म्हणजे 1, 2, 3, 4 असंच उत्तर असणार याचं. त्यामुळे 20चं उत्तर 1. ठीक आहे. खालीलपैकी कोणता नागरी वस्तीचा आकृतिबंध नाही? आता यात परत हे हे थोडं डिस्कस करू आपण, की पहिले तर एकदम सोपं आहे, उत्तर एकदम सोपं आहे उत्तरापर्यंत पोहोचणं, की बाकीचे बुद्धिबळाच्या पटासारखं तुम्हाला माहित नाही, वर्तुळासारखं माहित नाही, रेषाकृती माहित नाही, पण डिस्पर्स तर माहिती आहे, विखुरलेले. जर एखादं शहर असेल, अर्बन सेटलमेंट विचारलंय ना, शहरी नगर असेल एखादं, तर त्याच्यात विखुरलेलं कसं काय असेल? म्हणजे 3 तर ऑप्शन नाहीच आहे शुअर. त्यामुळे ह्याचं उत्तर 21चं तर 3च येणार आहे. ठीक आहे. पण बाकीचे ऑप्शन्स आपण जर बघितले, तर असं लक्षात येईल की हा एक रस्ता चाललाय, हा एक रस्ता चाललाय, हा एक रस्ता चाललाय, हा एक रस्ता चाललाय. ठीक आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज चौक, हा आंबेडकर चौक, फुले चौक,
अजून काय, हा दगडूशेठ चौक पुण्यातलं म्हणजे मी सांगतो. आता हे वेगवेगळे चौक आहेत, हे रस्ते आहेत वेगवेगळे, आणि ह्याच्यामध्ये लोकांच्या वस्त्या आहेत. हे बुद्धिबळच आहे ना, बरोबर. मग हे शहरात बघायला मिळतं की तुम्हाला, बरोबर. त्यामुळे मग एक हा ऑप्शन बरोबर आहे. दोन, एखादा लेक आहे, तळ आहे एखादं, तळ्याच्या भोवती वस्ती आहे. उदयपूर शहर आहे, उदयपूर शहरमध्ये पिचोला लेक आहे, पिचोला लेकच्या बाजूनी हे सगळी वस्ती तुम्हाला बघायला मिळते. मग हेही शहराचंच उदाहरण आहे. लिनियर असा एक रस्ता गेलाय, ठीक आहे, आणि त्या रस्त्याच्या बाजूने तुम्हाला अशी घरं बघायला मिळतात. हेही शहरात बघायला मिळतं आपल्याला. म्हणजे एक, दोन, चार हे बरोबर ऑप्शन आहे, तीन हे चुकीचं ऑप्शन आहे, म्हणजे ह्याचा काही संबंध नाही. म्हणून तीन शुड बी द आन्सर. 21चा आन्सर तीन. ठीक आहे. ओके. 22, वर्ल्ड ज्योग्राफीवरती प्रश्न आहे. सोपा क्वेश्चन आहे. भारत, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे, राष्ट्रीय उद्यान. आता इक्वेडोर बद्दल तुम्हाला समजा माहित नाहीये, पण ग्रँड कॅनियन याबद्दल तर माहिती आहे. तुमच्या क्लासमेटच्या वह्या असतात, त्याच्यावर ते ग्रँड कॅनियनचं चित्र असतं बघा. कोलोराडो रिव्हर जाते, त्याच्याने मोठी घळई तयार झाली. मग ती युएसए मध्ये सापडते. त्यामुळे सीचं दोन आहे. ऑस्ट्रेलियामधलं ग्रेट बॅरियर रीफ तुम्ही लहानपणापासून वाचलंय भूगोलात, की प्रवाळ द्वीपांनी बनलेलं ती रीफ आहे मोठी. मोठं एक्सटेंड भौगोलिक एक वैशिष्ट्य आहे त्या भागाचं. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ग्रेट बॅरियर रीफ. मग उरतं काय, इक्वेडोर. इक्वेडोर गॅलोपागोस. गॅलोपागोस हे आयलंड्स आहेत इक्वेडर या देशाच्या जवळ. तिथे खूप मोठे मोठे कासव सापडतात वगैरे. म्हणजे मोठ्या संख्येमध्ये कासव सापडतात. तर 22चं उत्तर तीन आहे. एक, तीन, दोन, चार. ठीक आहे. एक, इक्वेडोर तीन, युएस दोन, चार. ठीक आहे. नेक्स्ट, युएसए मधली सगळ्यात मोठी नदी कोणती? मिसिसिपी. ठीक आहे. लेटर्स पण खूप सारे आहेत त्याच्या. मिसिसिपी मध्ये, मिसिसिपीचं बघितलं तुम्ही तर डबल एस वगैरे वगैरे. तर मग मिसिसिपी रिव्हर अशी मधनं वाहते, आणि इकडे गल्फ ऑफ, खाली गल्फ मध्ये जाऊन ती मिळते. तर तिथे बर्ड फूड डेल्टा तयार होतो. त्रिभुज प्रदेशांचा वेगवेगळे प्रकार असतात, त्यातला पक्षाच्या पायाच्या आकारासारखा त्रिभुज प्रदेश तो मिसिसिपी नदीचा आहे. तर मिसिसिपी ही मोठी नदी आहे, लक्षात असू द्या. बऱ्यापैकी सोपे क्वेश्चन विचारलेले आहेत. हा तर पूर्ण फॅक्च्युअलच आहे, 2011. आता लोकसंख्येच्या दृष्टीने, म्हणजे लोकसंख्याबद्दल प्रश्न विचारलाय की 2011च्या महाराष्ट्राच्या. तर महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकाचा आहे, 365 घनता आहे त्याची. साक्षरता 82.34 म्हणा, 3-4 म्हणा, पण एक 9-1 दिलंय तरी ठीक आहे. 925 लिंग गुणोत्तर आहे, त्यामुळे वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. म्हणजे ऑप्शन काय झाला, 24चा 4, वरीलपैकी सर्व. खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही? चिनाब आहे, बियास आहे, रावी आहे. सोन ही गंगेची उपनदी आहे. यमुना जिथे गंगेला येऊन मिळते त्याच्या पुढे पूर्व दिशेस सोन गंगेला येऊन मिळते, त्यामुळे उत्तर तीन आहे, 25. 26, हेतवणे प्रमुख जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ती रायगड जिल्ह्यात आहे. आणि भोगेश्वरी नदी आहे, ही भोगेश्वरी नदी पुढे धरमतर च्या खाडीला जाऊन मिळते. धरमतरला आंबा नदी सुद्धा येऊन मिळते. ठीक आहे. पाताळगंगा, आंबा, मग भोगेश्वर नदी सुद्धा आहे. तर ती रायगड जिल्ह्यामध्ये तो प्रकल्प स्थित आहे. ठीक आहे. 27, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची जलप्रणाली आढळतात? वृक्षाकार म्हणजे काय, की झाडासारखी दिसणारी, तर कृष्णा नदी तशीच आहे. गोदावरी पण तशीच आहे. समांतर म्हणजे नद्या एकमेकांना समांतर आहेत, उभ्या रेषा ओढल्यासारख्या. कोकणातल्या सगळ्या नद्या तशा आहेत. अनिश्चित प्रणाली, त्याचा काय आकार आखता येत नाही आपल्याला. मग भंडारा गोंदियामध्ये अशा नद्या सापडतात. का सापडतात? तर भंडारा गोंदिया जिल्ह्यांमध्ये तलाव आहेत, रिझर्व्हायर्स आहेत. ह्या तलावांमुळे त्या नदीची एक जलप्रणाली राहत नाही. म्हणजे ह्या तलावाचं पाणी त्या तलावात, तिकडून दुसरी नदी, असं हे एक विचित्र आकार, त्याचा काही विशेष अं, आखणी करता येत नाही आपल्याला. तोही प्रकार महाराष्ट्रात सापडतो. पण जाळीदार, ज्याला आपण ट्रेलिस असं म्हणतो, हा प्रकार सापडत नाही, कारण ह्या प्रकारात नदी वाहत असते
नदीच्या डाव्या तीराहून आणि उजव्या तीराहून अशा पॅरलली नद्या येतात. ठीक आहे. सपोज गंगा नदी आडवी वाहते पश्चिमेकडून पूर्वेकडे, तर उत्तरेकडून नद्या तिला मिळतात, दक्षिणेकडून मिळतात आणि एक जाळी तयार होते. ब्रह्मपुत्र सोबत पण असं होतं की उत्तर हिमालयातल्या नद्या आणि इकडं टेकड्यांवरच्या नद्या, ईशान्य भारतातल्या. गंगेच्या इथे द्वीपकल्पीय पठारातल्या नद्या, यमुना, सोन. यमुना तर ठीक आहे, पॅरलली येते. सोन, ठीक आहे. अशा ज्या नद्या आहेत की ज्या दक्षिणेकडून उत्तर येतात. वर्ण हिमालयातून रामगंगा, घागरा, गंडक, कोसी या नद्या येऊन मिळतात आणि एक जाळी तयार होते. महाराष्ट्रात असं पाहायला मिळत नाही. म्हणून मग महाराष्ट्रात ए, बी आणि सी या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात, वृक्षाकार, समांतर आणि अनिश्चित. त्यामुळे उत्तर काय असेल? अच्छा, सॉरी, इथे थोडं चूक झालंय. मी जस्ट चेंज करतो. एक पाहिजे इथे. ठीक आहे. हा, तर मग महाराष्ट्रामध्ये ए, बी, सी या तीन प्रकारच्या जलप्रणाली पाहायला आढळतात. आन्सर इज ए. 28. हा हा एक क्वेश्चन आहे, याच्याबद्दल मला थोडं जरा अभ्यास करायचा आहे की नेमका हा जो फिशरीज डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे, तो इम्प्लिमेंटेशन त्याचं कोण करत आहे. जॉग्रफीला रिमोटली रिलेटेड क्वेश्चन आहे, त्यामुळे आय हॅव टू स्टडी अबाउट दिस. सो 28 नंबरचा क्वेश्चन फक्त आपण स्किप करतो, म्हणजे 17 क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन आपण स्किप केलाय. ओके. पण जेव्हा मी मोठा सविस्तर व्हिडिओ शेअर करेन त्याच्यामध्ये हा प्रश्न नक्कीच डिस्कस केलेला असेल. हा, आता हा थोडा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. म्हणजे इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स ऍग्रिकल्चर म्हणजे काय, की उदरनिर्वाह शेती म्हणजे काय? मला खायचंय, मला पोटाला हवंय, माझा उदरनिर्वाह व्हावा, तेवढ्यापुरती मी शेती करतो. मला त्यातनं मोठा बिझनेस नाही उभारायचा, मग तिला म्हणतात उदरनिर्वाह शेती. पण ह्याच्यामध्ये इंटेन्सिव्ह हा शब्द वापरलाय, जो की वरती सखोल या अर्थाने, सखोल असं त्याचं भाषांतर आहे. इंटेन्सिव्ह म्हणजे काय? उदरनिर्वाह तर करतोय मी, तेवढेच छोटी शेती आहे माझी, पण ती इतक्या रिगरसली करतोय मी, इंटेन्शननी करतोय, इंटेन्सिटीनी करतोय, ज्यातनं जास्त उत्पादन मिळावं मला. ठीक आहे. मग त्याचा अर्थ भाषांतर सखोल असं केलेलं आहे. बरं, इंटेन्सिव्ह म्हणजे काय? खूप जास्त. मग अशी जी शेती आहे जी उदरनिर्वाहासाठी आहे, तिचा आकार तर छोटा असेल पहिले. भले मी ते इंटेन्सिव्हली करेन, जोरात करेन, त्याच्यात जास्त कष्ट घालेन, पण जमिनीचा आकार तर छोटा आहे ना, कारण त्याचं नावच उदरनिर्वाह शेती आहे. म्हणून चार ऑप्शनचा अभ्यास करताना आपल्याला हे कायम डोक्यात ठेवायचं आहे की ही शेती कितीही इंटेन्सिव्हली करा, त्याचा आकार तर छोटाच असणार आहे. मग पहिला ऑप्शन आहे सखोल लागवड, इंटेन्सिव्ह कल्टिवेशन, बरोबर आहे. दुसरं आहे शेतीला पशुपालन पूरक व्यवसाय. आता उदरनिर्वाह शेती छोटी आहे, मग एक्स्ट्रा कसं कमवू मी त्याच्यातनं, तर सोबत पशुपालन सुद्धा केलं जातं, त्यामुळे बी पण बरोबर आहे. सी, शेतीचा विस्तीर्ण आकार, वास्ट साईज ऑफ लँड, बरोबर आहे का? नाही. आपण म्हटलं ना, हेच लक्षात ठेवायचं की उदरनिर्वाह शेती ही छोटी असणार आहे. मग छोटी शेतीमध्ये तुम्ही केमिकल खत वापरा, तुम्ही जास्त लेबर लावा, जास्त मेहनतीने शेती करा, तर दर हेक्टरी माल उत्पादन वाढू शकतं. म्हणजे चार ऑप्शन. म्हणजे सखोल लागवड बरोबर आहे, शेतीला पूरक पशुपालन बरोबर आहे, दर हेक्टरी कमाल उत्पादन पण बरोबर आहे, पण सी बरोबर नाही. शेतीचा आकार कधी मोठा असू शकत नाही, म्हणून उत्तर येतं ती. कोणते वैशिष्ट्य नाही, फक्त सी हे वैशिष्ट्य नाही. ठीक आहे. आणि लास्ट क्वेश्चन, ज्याच्यामध्ये सन 2011च्या अंतिम जनगणनेचे आकडे विचारलेले आहेत, ज्यामध्ये मुंबईची घनता सगळ्यात जास्त होती, बरोबर आहे, आणि कोल्हापूर 5व्या क्रमांकावर होता, हेही बरोबर आहे. त्यामुळे दोन्ही विधाने योग्य आहेत. ठीक आहे. मग हे आन्सर की टेंटेटिव्ह देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्यामध्ये जर काही चेंजेस झाले, माझ्या सांगण्यात काही आयोगाच्या आणि माझ्या सांगण्यात तफावत असेल, तर त्याबद्दल ते का आहे, कुठल्या सोर्स मधनं घेतलेली आहे, ह्याचाही सविस्तर व्हिडिओ आम्ही पोस्ट करू. ठीक आहे. तर मग ऑल द बेस्ट फॉर मेन्स, आणि मेन्सचा अभ्यास लगेच सुरू करावा, अशी असं माझं सजेशन राहील. आणि जॉग्रफीचे जेवढे काही क्वेश्चन्स असतील मेन्ससाठी सुद्धा तयारी करताना, किंवा आता कंबाईन साठी तयारी करताना, तर सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स नीट वाचून घ्या, नीट त्याचा अभ्यास करा.
त्यामुळेच पुढचे क्वेश्चन्स कोणते येणार आहेत हे अँटिसिपेट करायला सोपं जाईल, आणि ते प्रश्न फॉलो होत आहेत, ते रिपीट होत आहेत. जसं की खाणींचा प्रश्न बघितला आपण, तर हे सारखे सारखेच येणार आहे. ह्या गोष्टी पाठ करून पुढे जाऊन मग नवीन अभ्यास करायचा. आधी ज्या गोष्टी करायच्या त्या पाठ कराव्याच लागतील. ठीक आहे, चालेल. ऑल द बेस्ट. इथेच थांबूयात या व्हिडिओमध्ये.